नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की प्रस्तावित येलो झोनमधील बांधकामाचं कायदेशीर स्टेटस काय आणि PMRDA अशा बांधकामांना जे पाळत आहे त्याबद्दल उपाय काय, यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया। तर मित्रो, पुणे आणि परिसरामध्ये बऱ्याच प्रस्तावित येलो झोनच्या जमिनी आहेत। आता प्रस्तावित येलो झोन म्हणजे काय? मुळात येलो झोन म्हणजे रहिवासी झोन आणि प्रस्तावित म्हणजे PMRDAने जो काही ड्राफ्ट प्लॅन डिक्लेअर केला आहे किंवा पब्लिश केला आहे त्या प्लॅनमध्ये जी काही गट किंवा ज्या काही शेती येलो झोनमध्ये येतात किंवा दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या जमिनी प्रस्तावित येलो झोन म्हणजे प्रस्तावित रहिवासी झोनच्या जागा आहेत असं त्याचा अर्थ आहे। आता बिल्डर लोकांनी काय केलं, PMRDAने जो काही हा ड्राफ्ट पब्लिश केला आहे त्यांच्या वेबसाईटवर आहे त्या ड्राफ्टच्या आधारे त्याचा नकाशा अगदी मोठ्या ह्याच्यात प्रिंट काढून आणतात, ठेवतात आणि त्याच्या आधारे या जमिनीवर जिथे प्रस्तावित येलो झोन आहे प्लॉटिंग करून सर्रास विकले आहेत। लोकांनी ते प्लॉट्स घेतले आहेत आणि एवढंच नाही तर लोक एवढ्यावर न थांबता पुढे जाऊन त्या प्लॉटवर मोठमोठी बांधकामं केली आहेत। आता हे सगळं जेव्हा PMRDAने पाहिलं तर PMRDAने लोकांना नोटिसी पाठवल्यात। पहिली नोटीस पाठवली, दुसरी नोटीस पाठवली। नोटिसी पाठवल्यानंतर लोक जाऊन काहीतरी तिथे साठलोट करून येतात आणि थांबवतात, पण हे अधिकारी जाऊन जेव्हा दुसरे अधिकारी येतात परत ते नोटीस पाठवतात आणि एक दोन वेळा मॅनेज होतं, पण प्रत्येक वेळी मॅनेज होईलच असं नाही आणि जेव्हा मॅनेज होत नाही तेव्हा PMRDA अशा बांधकामावर हातोडा मारत आहे आणि बांधकाम मोठ्या प्रमाणात पाडणे चालू आहे। आता याच्यात दोन गोष्टी आहेत की लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही येलो झोनमध्ये म्हणजेच रहिवासी झोनमध्ये जमीन घेतली आणि बांधकाम केलं तर PMRDAने हे जे काही आमच्या बांधकामावर जे हातोडा मारला याच्यावर उपाय काय? खरं तर PMRDA जे करत आहे ते बरोबरच आहे, कारण तुमच्याकडे जमीन घेतलात, तुमच्या नावे 7/12 झालं, ते प्रस्तावित येलो झोन पण आहे, पण याचा अर्थ असं नाही की तुमच्याकडे बांधकामाची परवानगी आहे। तुमच्याकडे बांधकामाची परवानगी नाही, त्यामुळे जरी तुमच्या मालकीची असली जमीन तरी तुमचं बांधकाम बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे PMRDA जे काही पाळत आहे ते बरोबरच आहे, कायद्याला धरून आहे। मग प्रश्न पडतो, सर आम्ही एवढे लाखो रुपये खर्च केले, आता याच्यावर उपाय काय? उपाय आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियममध्ये कलम 42 मध्ये क मध्ये जाऊन बघा। क मध्ये दिलं आहे की ड्राफ्ट प्लान म्हणजे प्रस्तावित जर प्लान असेल तर त्या केसमध्ये तुमची जमीन येलोमध्ये दाखवली असेल, रहिवासी झोनमध्ये दाखवली असेल तर तहसीलदारकडे तुम्ही अर्ज करू शकता, अकृषकचं चलन भरू शकता। एकदा अकृषकचं चलन भरलात की हा चलन घेऊन PMRDAमध्ये जायचं, रेखांकनासाठी अर्ज टाकायचा। रेखांकन मिळालं की हे चलन आणि रेखांकन परत रेव्हेन्यूला दाखल करून तुम्ही सनद घ्यायची। हे 3 कागद जर तुम्हाला मिळालेत तर मात्र या कागदाच्या आधारे बांधकाम परवानगीसाठी अर्ज दाखल करू शकता आणि बांधकाम परवानगी मिळाली तरच तुम्ही बांधा, तोपर्यंत बांधू नका, कारण PMRDA कधीही हातोडा मारू शकते। बरं, दुसरा एक उपाय, PMRDA जेव्हा नोटीस पाठवते तेव्हा अजून काही उपाय आहे का? हो, उपाय आहे, तो म्हणजे हायकोर्टात जाऊन तुम्ही स्टे घेऊ शकता PMRDAच्या नोटीसवर आणि बाकी तुम्ही कामं करू शकता। पण बरीच लोक तेही करत नाही, त्याच्यामुळे तुमच्या जमिनीवर किंवा तुमच्या नवीन बांधकामावर हातोडा पडणार म्हणजे पडणार। एखाद्याचं नाही पडलं तर काही दिवसापुरताची तात्पुरती सोय आहे, नवीन अधिकारी आले की तो हातोडा पडू शकतो किंवा शेजारच्या माणसांनी तक्रार केली तरी हातोडा पडू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीचं बांधकाम केलं असेल तर वाट बघायचं नाही। आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं त्या तरतुदीच्या अंतर्गत तुम्ही अर्ज द्या, जमिनीचे जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ते मिळवा आणि रेग्युलराइज करून घ्या। अदरवाईज आज न उद्या तुमच्या बांधकामावर हातोडा पडण्याची शक्यता आहे। आज इतरांचं पडलं असेल तर उद्या तुमचाही नंबर येऊ शकतो। तर मित्रो, ही होती माहिती की येलो झोनमधील जे काही बांधकाम आहे त्याला कसं संरक्षित करायचं, कसं प्रोटेक्ट करायचं या संदर्भाने कायदेशीर तरतूद आणि माहिती। तर मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सअपवर जा, नाव गाव जिल्हा केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ। बाय।